इतकं मोठं धर्म कार्याचा अवतरण आविष्कार रामरायाचा इतका सोपा होता का? कधी कधी इतकं मोठं धर्म संकट येत धर्मपुरुषांवर. राम रावणाची लढाई झाली, इंद्रजित मेला, कुंभकर्ण मेला, प्रस्थ मेला. एक दिवस असा आला की आता फक्त रावणच शिल्लक राहिला होता. समजतंय ना तुम्हाला? रात्रीची वेळ होती, रावण जेवण केलंय आणि आपल्या पलंगावर झोपलाय. उद्या लढाईला जायचं आहे रावण, कारण दुसरं कोणी नाहीच आहे. त्यांची धर्मपत्नी पतिव्रता काय नाव तिचं? मंदोदरी. वाह! रावणाची धर्मपत्नी मंदोदरी रात्रीची जेवण आटोपली. रावण मंचकावर झोपला आणि नवऱ्याचे पाय दाबते. बायकोचं काम आहे नवऱ्याचे पाय दुखले तर पाय दाबून द्यावं, पाठ दुखली पाठ दाबून द्यावं, डोकं दुखलं डोकं दाबून द्यावं, गळा दुखला तुम्ही मला बोलूच देत नाही, गळा शेकून द्यावा. पाय दाबते नवऱ्याचे. रात्री झोपल्यावर पाय दाबतात. सगळ्या नवऱ्यांच्या भाग्यात ते नाही बहुतेक. काही मान खाली घालू नका, मला माहिती आहे घरोबर मातीच्या चुली. महाराणी मंदोदरी पाय दाबते. रावण म्हणाला, मंदोदरी बेडरूम मध्ये दोघच आहे. आज्ञा स्वामी. मंदोदरी तू पतिव्रता आहे असं म्हणतात. तिनं पदर सारखा केला. स्वामी तुम्ही माझे पती आहात आणि तुम्ही पती आहात, पतीमुळे मी पतिव्रता. हो, पतिव्रता म्हणजे काय ग मंदोदरी? म्हणाली पतीची आज्ञा, पतीचं अनुसरण करते ती पतिव्रता. हो, मग मी जर एखादी आज्ञा केली तर तू पालन करशील? खरा आज्ञा स्वामी. आजपर्यंत कधी मोडली तुमची आज्ञा? तुम्हाला काय हवंय सांगा, मी तयार आहे. मंदोदरी, रावण सांगतोय, मंदोदरी माझी लंका जळाली. मला दुःख झालं ग, पण एवढं नाही झालं. अशा 4 लंका उभ्या करण्याचं सामर्थ्य तुझ्या नवऱ्यात. मंदोदरी माझा प्रहस्त मुलगा मारला गेला ग, दुःख झालं पण एवढं नाही झालं. मंदोदरी माझा इंद्रजित मारला गेला ग लढाईत, दुःख झालं. मंदोदरी पण एवढं दुःख नाही झालं. मंदोदरी माझा कुंभकर्ण गेला, आभाळा एवढा माझा भाऊ, माझी पाठ गेली, दुःख झालं ग मंदोदरी, पण एवढं नाही झालं. एक दुःख खूप मोठं आहे मंदोदरी, एक दुःख खूप मोठं आहे. मला सल आहे तो, माझ्या हृदयाला सल लागलाय तो. आज्ञा स्वामी, काय हवंय सांगितलं. मंदोदरी मी असं ऐकलं, एक पराक्रमी शूर दुसऱ्या शूराची भाषा समजतो, एक सासू दुसऱ्या सासूची भाषा समजते, एक व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याची भाषा समजतो, एक नेता दुसऱ्या नेत्याची भाषा समजतो, एक बुवा दुसऱ्या बुवाची भाषा समजतो, एक पुढारी दुसऱ्या पुढारीची भाषा समजतो, एक गवई दुसऱ्या गवयाची भाषा समजतो. मंदोदरी तू पतिव्रता आहेस आणि सीता पतिव्रता आहेस. तुझी भाषा तिला कळेल, तिची भाषा तुला कळेल. मंदोदरी सकाळी आंघोळ झाल्यावर अशोकवनात जा आणि सीतेला तुझ्या भाषेत सांग की फक्त एकदाच माझ्या पतीची इच्छा पूर्ण कर. एवढं करून माझ्या पदरात काहीच नाही पडलं मंदोदरी, सगळं गेलं ग माझं. आता उद्या मी एकटाच लढाईला जाणार आहे. काय होईल माहित नाही मंदोदरी. लढाई असते, सांग तिला फक्त एकदाच माझी इच्छा पूर्ण कर असं सीतेला सांग. बाया हो, मंदोदरीने जावं का? तुम्ही नाही बोलला तुम्ही चाललो, माझं काय पोट भरत धंदा नाही प्रवचन. मंदोदरीने सीतेकडे जावं का? हा, नाही गेली तर नवऱ्याची आज्ञा तोडल्यावर तिचं पातिव्रत राहील का? मंदोदरीने जावं का? जावं. एका पतिव्रतेने दुसऱ्या पतिव्रतेच्या पातिव्रतेवर कुऱ्हाडीचा घाव घालायला जावं? सोड तुझा नवरा, चाल माझ्या नवऱ्याकडे असं सांगायला जावं?
मंदोदरीनं पतीची आज्ञा मानावी का? तुम्ही रामायण ऐकलंच नाही कधी? धर्म संकट उभं राहिले मंदोदरी समोर. जीवनात कधी कधी असे प्रसंग येतात. सापानं जर चिचुंद्री गिळली अंधारात उंदीर समजून, सर्पानं जर चिचुंद्री गिळली असं म्हणतात, जर गिळली तर तो मरतो आणि ओकून टाकली तर आंधळा होतो. चिचुंद्री ओकून टाकली तर आंधळा होतो आणि गिळली तर मरतो. धर्मसंकट मंदोदरीवर आलंय. कधी कधी आपल्या आयुष्यात असे प्रश्न येतात, प्रश्न निर्माण होतो पण उत्तर सापडत नाही. कारण संतांची गुरुदेवांची शिकवण घेतलेली नाही, सेवा केलेली नाही, स्मरण केलेलं नाही, पूजा केलेली नाही, आरती केलेली नाही, नतमस्तक नमस्कार केलेला नाही. परब्रह्म परमात्मा गीतेत तर सांगतायत, मन मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु. मंदोदरीने जावं का? पुरुष मंडळी सांगा, मंदोदरीने जावं का? झालं? बोला बोला, मी काही छडा देणार नाही कोणाला चुकले तर. धर्मसंकट कसं येऊ शकतं? काय निर्णय झाला महिला मंडळ? जावं का जाऊ नये का? जर गेले तर तिच्या पातिव्रत्याला आग लावायची का? नाही गेले तर आपलं पातिव्रत्य राहील का पतीची आज्ञा तोडल्यावर? तुम्ही सांगू उत्तर? सांगू फुकट? एवढं येडाय काय? कोकणी माणसं आहे आम्ही. नाही तर नाही सांगूया, रांगड्या ना तर नाहतो. कोकणी भाताची बोकणी आम्ही इतकं सरळ सांगू का? पण तुम्ही चांगल्या बाया दिसता म्हणून मला सांगायची इच्छा झाली. सांगू का रे? दत्ता नाही म्हणतो, जाऊ द्या चला. संत चरित्र घ्यायचं ना आपल्याला अजून. ते पोलीस शिट्ट्या मारतील ना थोड्या वेळाने. मंदोदरीला रात्रभर झोप नाही. काय करू? पतीची आज्ञा प्रमाण आहे म्हणून पतिव्रत आहे. जर नाही गेल्या तर आज्ञा मोडली जाईल, माझं पातिव्रत्य भंग होईल. आयुष्यभरीच सांभाळलंय. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रतेच्या शिलाच्या दरवाज्यावर त्रैलोक्य पती उभा असतो. पतिव्रतेची पुण्य पापी पुरुषाला परमेश्वराच्या पदाला पोहोचवते. गंमत नाही पातिव्रत्य म्हणजे, पोरखेड नाही येतो, टाइमपास नाही येतो. काय करू? रात्रभर तरमळत होती आणि पहाटे ब्रह्ममुहूर्तावर तिला एक क्ल्यू मिळाला. काय व्हायचं ते होईल. पण 6 महिने झाले सीता आली माझ्या लंकेत, माझ्या अशोकवनात, पण मी अजून पाहिली नाही. कारण नवऱ्यानं सांगितल्याशिवाय जाता येत नाही. जिचं लग्न झालंय, कन्यादान करून बापानं मुलगी ताब्यात दिली आहे, की देवळात नाही गुरुकडे जायचं असलं तरी बाईनं नवऱ्याला सांगितलं पाहिजे, परवानगी घेतली पाहिजे. नाही तर हो मी जाऊन तुझ्या बाबाकडे, 3 शिट्ट्या झाल्या का कुकर बंद करा. पतीची आज्ञा घेतल्याशिवाय जाऊ नये. पती आज्ञा देत नव्हता, सांगत नव्हता, याची हिंमत नव्हती. आज पतीच सांगतोय मंदोदरी जा, तिला भेट. विश्वात एक सर्वोच्च पतिव्रता मला बघता येईल, मला पाहता येईल, मला अनुभवता येईल. बघू दे मला जगातल्या सर्वोच्च पतिव्रतेचं काय असतं तेज, काय असतं ओज, काय असते ऊर्जा, काय असतं वचन, काय असते अनुभूती, काय असते पात्रता, काय असते योग्यता. पहाटे उठली, स्नान वगैरे मंदोदरीने केलंय. निवडक दासी घेऊन मंदोदरी अशोकवनात गेली आहे. सीतेच्या भोवती 200 राक्षसींचा पहारा होता आणि त्या पहाऱ्याचं मुख्य काम त्रिजटा नावाच्या राक्षसींवर होतं. पण ती आतून सीतेची मैत्रीण झाली होती. तिने ओळखलं, जानकी बेटा समोरून जाता येत ना? त्या लंकाधिपती लंकेश, लंकेचे सम्राट
रावण महाराजांच्या धर्मपत्नी मंदोदरी तुझ्याकडे येऊन राहिल्या. त्रिजटा बाजूला झाली, मंदोदरी जवळ आली आहे, शांतपणे बसली आहे. सीतेची मान खाली आहे, मंदोदरी तिच्या मुखाकडे पाहते आहे. निशब्द शांतता आहे. आणि मग सुरुवात केली मंदोदरीने. जानकी जानकी, नको, गंभीर प्रसंग आहे, नको वाचू. जानकी, या रावणांच्या पहाऱ्यातला, राक्षसांच्या लंकेत राक्षसांच्या पहाऱ्यात जानकी तू कोणाच्या आधारावर राहिलीस? एक सर्वोच्च पतिव्रता जगाची, परब्रह्म परमात्म्याची आल्हादनी शक्ती जानकीशी रावणाची धर्मपत्नी मंदोदरी बोलते. दोन पतिव्रता समोर आल्यावर काय भाषा असते, काय मर्यादा असते. जानकी, या राक्षसांच्या नगरीत, या राक्षसांच्या अशोकवनात, राक्षसिणींच्या पहाऱ्यात तू कुणाच्या आधारावर राहिलीस? सीता खाली मान घालून म्हणाली, अर्थातच श्रीरामांच्या. हो, श्रीरामांच्या आधारानं राहीस तू सीता. जानकी, कुठे असतो ग तुझा श्रीराम? निशब्द शांतता. सीता म्हणाली, सर्वांतर्यामी सर्वसाक्षी, जळीस्थळी काष्टी पाषाणी माझा राम भरलाय. सगळे सर्वव्यापी आहेत. हो जानकी, तुझा राम जर सगळ्यांमध्ये व्यापून आहे, याचा अर्थ रावणातही तुझाच राम आहे. जर सर्वव्यापी राम आहे तर मग रावणातही रामच आहे. मग रावणातही जर तुझाच राम असेल, सर्वांतर्यामीच्याच भावनेतून जर रावणातही रामच असेल, तर जानकी, रावणाची इच्छा ही रामाची इच्छा समजून पूर्ण करायला तुला काय हरकत आहे? बघा ही भाषा बघा. जर तुझा राम सगळ्यांमध्ये असं म्हणते, मग रावणात रामच आहे ना. रावण काय विश्वाच्या बाहेरचा आहे? मग रावणातही जर तुझाच राम असेल तर रावणाची इच्छा ही रामाची इच्छा समजून तुला पूर्ण करायला काय हरकत आहे? ब्रह्मांड टवकारलंय, पाषाणाला सुद्धा कान फुटले, चिटपाखून शांत आहे की आता जानकी काय उत्तर देणार आहे. आणि जे उत्तर दिले सीतेने, भारतीय तत्वज्ञानाचा सर्वोच्च सिद्धांत फक्त 2 शब्दात जानकीने अभिव्यक्त केलाय. ते उत्तर नाहीये, त्या भारतीय तत्वज्ञानाच्या दिव्यत्वाचं दर्शन आहे. पण आपल्या उरलेल्या कथेसाठी, आपल्या उरलेल्या संत चरित्रासाठी वेळ कमी पडल्यामुळे तो भाग आज सांगत नाही. स्वागत करूया बाबांचं. शंकर जी का डमरू बोले, रघुपति राघव राजा राम. शंकर जी का डमरू बोले, रघुपति राघव राजा राम. शंकर जी का डमरू बोले, रघुपति राघव राजा राम. शंकर जी का डमरू बोले, रघुपति राघव राजा राम. ओ नारद जी का वीणा बोले, नारद जी का वीणा बोले, नारद जी का वीणा बोले, नारद जी का वीणा बोले. नारायण 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 नाम. नारायण नारायण
शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम, शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम। ओ रामदास की कुबड़ी बोले रामदास की कुबड़ी बोले, रामदास की कुबड़ी बोले रामदास की कुबड़ी बोले। राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम। शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम। परम वंदनीय परम पूजनीय त्यागी विरागी वितरागी देवेशधारी सद्गुरू सेवा परायण आपल्या बाबाजींच्या समाधी मंदिरातले समर्पित व्यक्तिमत्व रमेशगिरी महाराजांचं आगमन झालंय. पुन्हा एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. देवाचं कधी कधी अटकत भक्तांजवळ. संत चरित्र बघतोय आपण. वीरप्पन नावाचे एक महान अतिशय श्रीमंत सराफ होते. वरदप्पा वीरप्पन वरदप्पा ब्राह्मण होते, पण परंपरेने व्यवसाय जवेरी व्यापार, सोनं चांदी वगैरे. खूप शेवटी त्यांना एक मुलगा झाला. त्याचं नाव श्रीनिवास ठेवलंय. वेळ कमी, आपल्याला थोडं धवतं दर्शन घ्यायचं आहे. मुलगा थोडा करता झाला, त्याचं लग्न करून दिलं. आणि आई वडील तीर्थक्षेत्रावर आपल्या जीवाचं सोनं करण्यासाठी निघून गेले. सगळा कारभार श्रीनिवासच्या ताब्यात आला. वडिलांची अगोदरच सर्व व्यापार वृंदांमध्ये, मार्केट यार्डमध्ये, गावोगावी खूप मोठी प्रतिष्ठा होती. त्या प्रतिष्ठेचा, त्या क्रेडिटचा आधार मिळाला आणि उपजत अत्यंत पुण्यात्मा असलेला श्रीनिवास खूप मोठा धंदा अगदी विजापूर पर्यंत वाढवला. पैशाला माप नाही, प्रतिष्ठा पाहिजे तेवढी होती. पण कधी कधी ईश्वर त्याच्या काय मनातील सांगता येत नाही. आणि देवाजीच्या मनात ते कोणाचे झाले ना. त्याचा दरबारच वेगळा आहे. तो काय करील सांगता येत नाही. सांगायचं तात्पर्य, बाबा तुम्हाला ते हे पतिव्रतेचं तू हे केलंस वगैरे अशी ती गवळाने बघा. पतिव्रता तू तारीला असं काय ते वेश्या उद्धरून नेल्या. धुंद हे म्हणताय का? नाही, धुंद झाला तुझा दरबार. काय करील सांगता येत नाही. एक दिवस एक वृद्ध ब्राह्मण काठी टेकत बरगड्या पाठीला टेकल्या दुकानासमोर येतोय. श्रीनिवासला विनंती करतोय की माझ्या मुलीचं लग्न उपवर झालीये, होत नाहीये, मला थोडी मदत करा. आता वेळ नाहीये. आज 31 मार्च तुम्हाला काही समजतं का टाइम टेबल? इन्कम टॅक्सचे रिटर्न भरायला लागतात, सेल टॅक्सचे रिटर्न भरायला लागतात, GST आहे, वर्षाखेर आहे. आता यानंतर दुसऱ्याची पुन्हा अजून आमचे रिटर्न भरले नाही, या उद्या. आता जरा गिरायकाची गर्दी, या उद्या. याने उद्या म्हणावं, त्याने परत यावं, याने उद्या म्हणा परत यावं. पुन्हा किती दिवस गेले याला माहित नाही, त्याला माहित नाही. श्रीनिवास श्रीमंत जेवढा होता तेवढा कंजूस पण होता. असं म्हणतात श्रीमंत माणसं कंजूस असतात, पण खरं तसं नसतं. जे कंजूस असतात ते श्रीमंत होतात. मी आमच्याकडचं सांगतो, इथली चांगली मंडळी आहे. कंजूसपणाला काही अर्थ आहे का? त्या बापू राडा आम्ही एका ठिकाणी गेलो. बाबा चहा पाणी झाला, मग सुपारी मागितली त्या बाईने. त्या माणसाने सुपारी अडकीत आणून ठेवला. बापूराव राडे काढ 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 अर्धी सुपारी तोडून. ती बाई धावत आली. हो हे काय केलं म्हण तुम्ही?
एका रट्ट्यात अर्धी सुपारी खाल्ली, मग काय बिघडलं? म्हणजे आम्ही नवरा बायको ही सुपारी गेले 6 महिने चघळून राहिलो. म्हणजे जेवण झालं का थोडा वेळ ते चघळतात, मम्मी चघळते, कोरडी करून ठेवतो. आज चघळपणा 6 महिने झाला म्हणजे अजून दात नाही लागू तिला सुपारीला, पण तो अर्धी एका रट्ट्यात खाऊन टाकली. आमच्या कोकणात आहे असं, धोतर नवं घेतलं तर कधी दिवसा नेसणार, रात्री सोडून ठेवणार. जुनं झालं का मग ते रात्री नेसणार. वापरून वापरून त्याच्या फाटायला लागलं का मग त्याचे तुकडे करून पोरांना टावेल करून देणार, पण फेकणार नाही. पोरांनी वापरून वापरून चिंध्या झाल्या तर त्या चिंध्या सुद्धा बंब पुसायला, कंदील पुसायला, स्टोव पुसायला, गॅस पुसायला. पार कळकट मळकट झालं ते फेकणार नाही, बंब पेटवायला. बंब पेटवलं ते राख झाले ते फेकणार नाही, ती राख घेणार फुलाच्या झाडाला घालणार, वायर जाऊ द्यायचे. आणि झाडाला फुलं आले तर ते विकायचे, पुन्हा धोतर घ्यायचं. किती कंजूसपणा. रोज येतोय म्हातारा ब्राह्मण, ये उद्या ये परवा. एक दिवस काय झालं कोणाला माहिती, चिडला श्रीनिवास आणि त्यांनी 2-4 अशा दिडक्या चमटेल चामटेल ते चालते बाजारात त्या अशा बाजूला ठेवले होते. त्यातली एक काढली, म्हणजे घ्या अहो म्हणे काय देऊ राहील तुम्ही, माझ्या मुलीचं लग्न मी किती दिवस झाले चक्रा मारतो, तुम्ही एक दिडकी दिली, ती चमटेल चामटेल चोपडी म्हणे, ती बाजार तरी चालेल का? घ्यायचं त्याने चालतं हो. गरीब ब्राह्मण, बरं बा. ब्राह्मण आपलं काठी घेतली आणि टेकत टेकत त्याच्या घरी त्या शेठच्या श्रीनिवासच्या बायकोकडे हंबरडा फोडला. मातृहृदय ते. काय झालं गुरुजी, काय सांगू, माझ्या पोरीचं लग्न अटकलंय, किती दिवस झाले तुमच्या मिस्टरांकडे चक्रा मारतो, काहीच देत नाही. उद्या या उद्या या, इतके चक्रा मारले ना, आज दिले तर दिली, चपटी चपटी झिडकी दिली, याच्यात पुढे लग्न होईल का? मी आता मरतो, गळफास घेतो म्हणे. माझी मुलगी आता माझ्या समोर काय होईल काय नाही मला माहित नाही, वय होऊन चाललं तिचं, आता मी गळफास घेतो आणि ब्रह्मात्य तुझ्या नवऱ्याच्या नावावर लावतो. असं ना करू, असं ना करू, असं ना करू, थांबा 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 थांबा. काय थांबा? घरात गेली. कंजूस नवरा असल्यावर बायकोच्या हातात काय राहतंय, पण तिच्या बापानं तिच्या लग्नात एक रत्नजडीत नथ दिली होती, ती तिच्या जवळ होती डबीत. ती डबी आणायला गेली, कारण माहेरचं मिळालं होतं, त्याच्यावर तिचा हक्क आहे. आणि लग्नामध्ये देतात बाबा, कन्यादान देतात, रुखवत देतात, पण काय द्यावं हे कळत नाही यांना. शास्त्र असं म्हणतंय की आई बापांना मुलीचं लग्न होताना किंवा लग्न झाल्यावर 4 गोष्टी द्यायच्या नसतात. त्या 4 गोष्टी त्या मुलीच्या सुखाचं वाटोळं करणाऱ्या आहेत, म्हणून देऊ नये. तुम्हाला माहित असतील ना, सांगू? फुकट यांना कुठं माहिती, हे कुठं आश्रमात येतं बाबा, म्हणून तर येणं झालं माझं. या जरा आश्रमात मधून मधून ऐका, तो सत्संग व्हा त्याच्यात सामील. किती दिवस असं राहायचं? एक प्रश्नाचं उत्तर देऊन न राहिलं तुम्ही. 4 गोष्टी देऊ नये आई बापाने मुलीला रुखवतात. कोणत्या कोणत्या बघा. हा लक्षात ठेवा, चाळणी देऊ नये. नंबर 2 सुई दोरा देऊ नये. नंबर 3 झाडू देऊ नये. नंबर 4 लोणचं देऊ नये. हे बाया, मग माझ्या जावई तर बाया आजचं लोणचं खातो, दुसरं लोणचं खातो नाही, मग आता काय करू? दे लोणचं, पण ते बाजार भावाप्रमाणे पैसे घे त्याच्याकडून, मग चालतं. काय द्यावं कळलं पाहिजे. कन्यादान काय द्यायचं असतं, नाही तर काही काही काय कन्यादान देतं बाबा. त्याच्या मंगलाष्टक ऐकलं नाही का आपण? मामा दान शूर तुझा गबले, प्रेझेंट बदली दिली प्लास्टिकची. इंग्लिश शब्द मंगलाष्टकात चालतोय. काय काय द्यावं काय नाही देऊ, माहेरचं येतंय, तिचा अधिकार आहे घेऊन जायचा, पण काही वस्तू देऊ नये. लक्षात ठेवा, चाळणी कधीच देऊ नये मुलीला, सुई दोरा देऊ नये, झाडू देऊ नये आणि लोणचं देऊ नये. द्यायची पाळी आली तर त्याचे पैसे घ्यावे. काही सासूच्या हातचा आवडता असेल जावायला तर बाजार भावाकडून पैसे घेऊन मग घेऊन जा. काय सांगत होतो,
श्रीनिवासच्या बायकोला बापानं लग्नात दिलेली नथ होती. ती नथ तिनं काढली, रत्न जडित नथ, आणि गुरुजींच्या हातावर ठेवली. गुरुजी ही घेऊन जा, खूप मौलिक आहे, खूप किमती जड जवाहीर आहे, ही कुठंतरी मोडा आणि त्या पैशात तुमच्या मुलीचं लग्न करा. अगदी त्याला आनंद झाला. आनंद असू, अरे भाई देवानं काय ग तुझी गाठ घालून दिली, आशीर्वाद दिला. स्वस्तिनेंद्र वृद्धिस्रवा, मन तुमचा आशीर्वाद आहे. हा माईक कुठे, परत एकदा स्वस्तिन इंद्र रुद्रस्रवः स्वस्तिन इंद्र. थोडा आशीर्वाद देऊ राहिले. स्वस्तिन इंद्र स्रवः स्वस्तिन मुख विश्ववेदः स्वस्तिनस्त अरिष्ट नेमि स्वस्तिन बृहस्पतिर्दधातु. म्हणा तथास्तु. घेतले महाराज. ब्राह्मण ती नथ घेतली आणि तिच्याच नवऱ्याच्या दुकानात मोडायला. आता तू आलास का परत, सांगितलं नाही म्हणून, मग दिली नाही दिली की अख्खी. म्हणजे मी मागायला नाही आलो, मग वस्तू विकायला आलो. वस्तू पुढे त्यांनी पाहिली आणि ओळखली. तर माझ्या बायकोच्या नाकातली नथ सासऱ्याने दिलेली. तिची किंमत त्या काळात 400 मोहरा एवढी होती. एक एक रत्न माणिक. कोणी दिली? आता आम्हाला तुम्ही काही देत नाही, मग आम्हाला कोणी दिलं तर तुम्ही कशाला चौकशी करताय? द्या पैसे मोजून मला याची किंमत. अंगाची आग झाली. इथं मी दिडकी दिली, ती चपटी चुपटी बायकोणी एवढी नथ दिली. देखलं तिजोरीत ठेवली, कुलपा लावल्या, करकोट्याला चावी लावली. 2 मिनिटं बसा, मी घरून येतो म्हणे. घरी आला तर नुसता तापून बायकोने पाहिला. आता सत्यानाश. इकडे बाळाची आई, इकडे काय ती नथ कुठे? कोणची? तिथून नेहमी घाल, तुझ्या बापान देईल ती. आहे ना कपटात. दाखव जीव घेऊन टाकेल तुझ्या म्हणे. कुठे दाखव? दिडकीसाठी आकाश पाहता येत होतो मी, प्रयत्नाचे पर्वत उभे करतो तुमच्यासाठी. हा दान धर्म करायला निघाले, वाटोळ करायला निघाले माझ्या संसाराचा. हा ना दाखव. मरा म्हणलं आता हा गळा घोटील माझा. दाखव त्यांना. आहे ना, दाखव. आत गेली कपाटात. देवा माझ्या पोटात दया आली. देवा ब्राह्मणाविषयी म्हणून मी दिली. आता जीव घ्यायला उठला माझा. काय करू मी आता? हा नरड दाबील त्याच्यापेक्षा मी स्वतः मरते. कालच इंड्रेलची बाटली आणून ठेवली होती फवारा मारायला. कपाट उघडलं, ते औषध आणलेलं होतं त्याच्यातलं एका वाटी भरून घेतलं. देवा मी सद्भावनेने केलं रे, तुझ्यासाठी केलं देवा. पुण्य व्हावं माझ्या परिवाराला म्हणून गरीब ब्राह्मणाला मदत केली देवा. जे झालं ते तुला अर्पण करते. बस विष प्यायला वाटी ओठाजवळ नेली, टपकन काहीतरी पडलं. काय पडलं? वरतून झुरळ पडलं का काय पडलं का लाकूड का दगड? म्हणून पाहिलं तर ती नथ त्या वाटीत. बाप! घाई 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 घाई. आता शिकलं बरं का, आपलं टाळेबिळे वाजवायला लागलं. आता शिकले पण वाईट टाइम संपत आला परीक्षेचा. उद्या आता आम्ही जातो. तुम्ही कशाला उद्या इथं? दिवस मोजून राहिले, एकच दिवस राहिला. उद्या संध्याकाळची आरती झाली की निघा. आता नका पाहू बाई मागे वळून, आता नका पाहू बाई मागे वळून. तया दुधाचा माठ मोलाचा नीट चल वेग जपून. तया दुधाचा माठ मोलाचा नीट चल वेग जपून. चिंगू बिंगू राधा गोदा इंद्रा चंद्रा गोदावती नीट चला मोर बघून. चिंगू बिंगू राधा गोदा इंद्रा चंद्रा गोदावती नीट चला मोर बघून. आता नका पाहू बाई मागे वळून. आता नका पाहू बाई. झाले बाई 5 दिवस झाले बाई प्रवचन ऐकून, झाले बाई बाबाचे दर्शन. उद्या एकदा निघाल्या का आता नका पाहू बाई मागे वळून. आता नका पाहू बाई मागे वळून. दया दुधाचा माठ मोलाचा नीट चल वेग जपून. दया दुधाचा माठ मोलाचा
बाळाचा नीट चला वेग जपून चिंगू बिंगू राधा गोदा इंद्रा चंद्रा गोदावती नीट चला मोर बघून चिंगू बिंगू राधा गोदा इंद्रा चंद्रा गोदावती नीट चला मोर बघून 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 आता नका पाहू बाई माग वळून आता नका पाहू बाई माग वळून आता नका पाहू बाई माग वळून रोज तयाची एक एक घोड संत सभोगे रावळास टाळ चिपळ्या देवोनी हातात टाळ चिपळ्या देवोनी हातात आषाढवारी कार्तिकवारी महाद्वारी पंढरपुरी एकटी भक्तजन आषाढवारी कार्तिकवारी महाद्वारी पंढरपुरी एकटी भक्तजन आता नका पाहू बाई बाई भावळून आता नका पाहू बाई बाई भावळून वळून नका पाहू पुढे तर पाहाल की नाही काय आहे पुढे हा ब्रह्मांडाचा धनी संतांनी केला ऋणी एवढा आध्यात्मिक अधिकार प्राप्त केले महान साक्षात्कारी शिवगी सत्पुरुष जनार्दन स्वामी जग सोडलं आणि तुमच्या गावात आले ना सगळ्यासारखी मान सुद्धा हलवायला जीवावर येतो तुमच्या रस्त्यावरून जाताना कोण सोडवील या पापातून या दोषातून या प्रमादातून या अज्ञानातून ज्या क्षणी तुम्ही सत्पुरुषाच्या समोरून जाल मंदिराच्या महादेवाच्या नारायणाच्या किमान अंतःकरणात तरी एक क्षण भाव निर्माण द्या न निम्म्या पुण्याची खासणी हानी होते समजून घ्या मी काय सांगतोय श्राद्ध कळत नाही पक्ष कळत नाही पूजा कळत नाही व्रत कळत नाही नियम कळत नाही सोमवार केला नाही तर पाप नाही पण केला जर तुटला तर पाप आहे समजून घ्या ही भाषा रोजच्या दैनंदिन जीवनाची काय करायची कशी असते आणि ते सांगण्यासाठीच कुठून आले ते आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वार्ताया बाबाजी मुंबईला नाही गेले बाबाजी पुण्याला नाही गेले मरीन लाईन्सला नाही गेले लक्ष्मी रोडला नाही गेले बाबाजी खेडेपाड्यात गेले वडकी लहाडी पासून वेरूळ पासून खुलताबाद पासून तर जातेगाव डोंगरापासून अगदी कष्टकरी शेतकरी मजूर ज्यांना काहीच कळत नव्हतं ज्यांच्या दारात तुळस लावली जात नव्हती मायबाप अशा हजारो परिवारात भक्तीचा कल्पवृक्ष लावला जनार्दन स्वामींनी केवढी महान शक्ती केवढं महान कार्य आणि म्हणून एकदा तरी जा आठवड्यातून एकदा जा महिन्यातून एकदा प्रदोष पौर्णिमेचा त्याच्या आधी असतो काय घेऊन जाणार तिथे काय देणार तुम्ही त्यांना आहे काय द्यायला आपल्या जवळ त्यांच्याजवळ काय कमी आहे ब्रह्मांडाचा धनी संतांनी केला ऋणी वाट पाहे उभा भेटसी आवडी वाट पाहे उभा भेटसी आवडी कृपाळू तातडी उदावी कृपाळू दातडी होतावी कृपाळू टाकला तो बी जाऊ सकाळी कीर्तन दुपारी कीर्तन संध्याकाळी पुन्हा इथं बसत आक्रोश करीत छान आहे चालू दे बेटा जीव जावा अथवा राहो पांडुरंगी नर्मदा परिक्रमा केली बाबांचा इतका त्रास वाढला त्याच्यामध्ये आणखी शारीरिक काही व्याधी आहेत परवा भर दुपारी उन्हात कुठं प्राण प्रतिष्ठा करायला गे मंदिर बरं शास्त्राने असं लिहून ठेवलं की मंदिराचं कळ बाल ब्रह्मचाराच्या हातूनच पाहिजे आता कुठून आणायचे एवढे बाल ब्रह्मचारी आपण ठेवलेच का शिल्लक थोड्या कवळ्या मिशी आल्या का टाकला बाजून आणि आहेत थोडे त्यांना सांभाळा ना मी काय सांगत होतो काय जायचं घेऊन तिथे आश्रमात संतांच्या काहीच नेऊ नका कोपरगावला काय पिकते
संजीवनी साखर कारखाना, कोळपेवाडी कारखाना, कानेगाव, अमुक तमुक काय पिकते? साखर. साखर घेऊन जायची. कोणती साखर? घ्यावी घ्यावी साखर गुरुनाथा हो, घ्यावी साखर गुरुनाथा, तुमच्या चरणावरी मग माता हो, तुमच्या चरणावरी मग माता हो, घ्यावी साखर गुरुनाथा हो, घ्यावी साखर गुरुनाथा. साखरेचे दुकान बाजारात हो, साखर भरली त्यात, साखरेचे दुकान बाजारात हो, साखरेचे दुकान बाजारात, राम नाम साखर भरली त्यात हो, शिवनाम साखर भरली त्यात. तेथे जमले बहुत साधू संत हो, तेथे जमले बहुत साधू संत हो, घ्यावी साखर गुरुनाथा हो, घ्यावी साखर गुरुनाथा, तुमच्या चरणावरी मज माता हो, तुमच्या चरणावरी मज माता हो, घ्यावी साखर गुरुनाथा हो, घ्यावी साखर गुरुनाथा. चांडाळणी न तखो आणि ते विष घेतलं वाटेत की ही विटंबना नको, आणि टपकन ओठाला लावायच्या क्षणी वरतून पडली. बाप परमेश्वरा, काय खेळलेस तू? धुतली, कोरडी केली. घ्या. कशाला ओरडताय? आहे ना नथ? अरे नथ आहे. खिशात घातली. तडक दुकानात 3 कुलप उघडले, तिजोरी उघडली तर नथ गायब. मी माझ्या हाताने ठेवलेली तिजोरी, ज्याची चावी मिळाली तरी कोणाला उघडता येत नाही, इतकी युक्त प्रयुक्त्याच्या आहेत. आता तर शब्द निघाले बाबा. एक शब्द असतो, तो म्हटला तर ती उघडल ती. हो, काही न ठसे आणते ते. चाव्या विषय संपला आता. तो शब्द त्याला माहिती, बायकोडे सुद्धा सांगत नाही ती. आता का म्हणते आमचे संसार लोकांचे, तुम्हाला काय सांगू, जे आहे ते ठीक आहे, तुम्ही भाग्यवान आहात. लाकडी मूठ 1.25 लाखाची का हो? हा, आग्र्याचे लाडू खाईल तोय पास्तावतो, नाही खाईल तोय पास्तावतो. आग्र्याचा पेठा फार भारी, जे खात्यात ते आहे खाल्ला, ज्यांनी नाही खाल्ला झाले चांगला म्हणते, आपण खाल्ला नाही गाड्या. तसं लग्न आहे, जे केलं ते पास्तावतं आणि जे करत नाही ते पास्तावतं. भाग्य तुमचं, देवाची कृपा आहे, बोलावून घेतलं तुम्हाला. जर तिजोरी माझ्या हाताने बंद केली तर ही गेली कुठे? पुन्हा तिजोरी बंद केली आणि बायकोकडे, इकडे बाळायची आई. खरंच सांग, काय झालं खरंच सांग. म्हणाले एक ब्राह्मण आला, खूप रडायला लागला. तुम्ही काहीच दिलं नाही, चमटी दिली दिडकी. मग काय करू, माझ्या पोटात दया आली की कमीत कमी याला लेकरं तरी, देवानं आपल्याला सगळं दिलं पण पोट पाणी काहीच पिकलं नाही. मग कोणासाठी? जाऊ द्या, दान धर्म करू द्या म्हणून मी दिली म्हाताऱ्याकडे. मग ती परत इकडं कशी आली, तिकडं कशी आली म्हणून मला काहीच माहित नाही. आणि एकदम डोक्यात चक्कर आली. संपत्ती कोणाला मिळते? ज्याच्याजवळ काही पुण्य जन्मजन्मीचं. सगळे श्रीमंत का होत नाही? त्यासाठी काहीतरी दान धर्म, त्याग, सत्कार्यात वर्गणी, काय असेल, तीर्थ यात्रा, व्रत, नियम, काहीतरी चांगलं काम जर केलं असेल तर चांगलं जीवनामध्ये येऊ लागतं. बाबा म्हणा, बहुत सुकृताची जोडी. सुकृत, चांगल्या कर्म, सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी.
की काय करून राहिलो मी? कोण असा? हा म्हातारा ब्राह्मण कोणीच नव्हता बरं का, तोच पंढरपूरचा पांडुरंग होता. देवा, मी या मायेतून सुटावं, मी या मोहातून सुटावं, मी तुझा भक्त व्हावं म्हणून तू माझ्या दारास याचक झालास. पांडुरंगा, माझ्यासाठी तू एवढा त्रास घेतला तर मला एक कशाला हवंय संसार आणि संपत्ती? जाहीर केले की उद्या सकाळी शेठ श्रीनिवास आंघोळ करून घरादारावर तुळशीपत्र ठेवणार आहे. ज्याला जे पाहिजे ते घेऊन जायचंय. लुटा लुटा घेऊन जा, तर मला काहीच नको. माझा देव मला मोकळं करायला आला, माझा देव मला मुक्त करायला आला, माझा देव मला शाश्वत सुख द्यायला आला होता. मी करंट आहे, मी काय करू? सकाळी सगळी प्रॉपर्टी वाटून टाकली, बायकोला एका वस्त्रावर बाहेर काढली, चल पंढरपूरला. आणि म्हणून काय चमकलं तिच्या हातात म्हणून पाहिलं तर तिच्या मुठीत एक करंडा होता, कुंकवाचा, सोन्याचा. हे काय आहे? मला काही नाही, माझ्या सौभाग्याचं कुंकू. पदराच्या गाठीला बांधून घे, तो फेकून दे. नको आता. ज्याच्यामुळे देव आडवा येत असेल तर नको आपल्याला, ज्याच्यामुळे देव दुरावत असेल तर नको आपल्याला, ज्याच्यामुळे देवाची अवकृपा होत असेल तर नको आपल्याला, ज्याच्यामुळे देवाचं विस्मरण होत असेल तर नको आपल्याला, ज्याच्यामुळे संतांपासून आपण दूर जाऊत असेल तर हे नको आपल्याला. विष आता काहीच नको. जड जडून वहिला निघ, ये भक्तीचे वाटेला. सर्व संग परित्याग केला आणि पंढरपूरला जाऊन 5 घरं मागायचे. ते पीठ येईल, त्याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं, ते मळायचं. रानशाने गौऱ्या 3 रोड भाजायचे, एक देवाला, दोन नारबायकी 2. आयुष्य गेलं. प्रत्यक्ष पांडुरंगाचा साक्षात्कार आहे. कथा मोठी आहे. मला घड्याळ दाखवलंय सरांनी, म्हणून आता आपली वेळ संपली आहे. मला एकदा सांगू द्या, तुम्ही अनभिज्ञ आहात, अजून माहित नाही हा कोण संत होऊन गेला, महान पुरुषार्थ केला. 2 लाख श्लोकांचा ग्रंथ लिहिल्या त्या काळामध्ये. विजापूरच्या सम्राटाला कळलं की एवढा मोठा जवेरी भिकाऱ्यासारखा आलाय. तो म्हणाले तुमची सगळी व्यवस्था करतो. मला करोड रुपया लाच मारली, तू काय मला 1 गुंठा देणार? आता द्यायचं असेल तर माझा तो आहे तो देईल, त्याच्याशिवाय काही मागायचं नाही मला. कोणाकडे हात नाही पसरायचा मला. द्वारकेत भजन करणार एका साधूचा तो प्रेम भाव पावला आणि दालमिया शेठ जे भारताला कर्ज देत होते त्या काळात त्या साधूजवळ उभे राहिले. भजन संपल्यावर हात जोडले. महाराज कुछ सेवा? मी तुमच्यावर प्रसन्न म्हणाले. मला तुमचं भोजन खूप आवडलं, तुमचा भाव आवडला, काही घ्या सेवा. दालमिया शेठ कोट्याधीश त्या काळातला साधूला म्हणाला कुछ सेवा, आणि साधू एकदम उभा राहिला. हात लावून ओ क्या मर गया जो तुझसे मागू? माझा कृष्ण कन्हैया मंदिरात आहेत ना, तो देणार नाही का? तुझ्या पुढे काय हात पसरू मी? ओ क्या मर गया तुझसे मागू? नवऱ्यानं साधी साडी घेतली तरी आपल्यासाठी ती महत्वाची आहे. रस्त्याने जाणाऱ्याकडे पैठणी मागायची का? देव माझा आहे, देव माझा आहे, देवच माझा आहे, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा. मी म्हणावं देवा माझा 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 देव माझा, मी देवाचा देव. माझा 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 देव मी देवाचा. हीच माझी सत्य वाचा, हीच माझी सत्य वाचा, हीच माझी सत्य वाचा, हीच माझी सत्य वाचा. देव माझा 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 देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. हो क्या मर गया जो तुझसे मागू? हात लावून. याला म्हणतात त्याग, याला म्हणतात साधुत्व, याला म्हणतात समर्पण, प्रत्यर्पण. मन मना भव मद भक्तो मद्याजी मान नमस्करू. नोंद घेतली इतिहासानं त्या त्यागी श्रीनिवासी. त्याचं नाव सुद्धा विसरून गेला. पुरंदर गावचा म्हणून त्याचं नाव पुरंदर पडलं आणि संतांच्या अभंगात त्याला स्थान मिळालं. कानडा राजा पंढरीचा म्हणतात.
वेदाला हो नाही कळला, वेदाला हो नाही कळला, अंतभार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. हानाम्याची खीर चाकतो, तुकोबाशी पुढे ओढितो. हानाम्याची खीर चाकतो, तुकोबाशी पुढे ओढितो. पुरंदराचा परमात्मा, पुरंदराचा परमात्मा, वाली रामाजीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा पंढरीचा. अभंगातलावाने हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची डोळे ओढतो. पुरंदराचा हा परमात्मा, हा पुरंदर, हे संत पुरंदर, एवढा महिमा पार त्यांचा. वेळ नाही मिळाला मला, रडवलं असतो तुम्हाला आज मी पुरंदराच्या कथा भागामध्ये की काय असू शकते भक्ती, काय असू शकतं समर्पण, प्रत्यर्पण, त्याग. देवाला काय अभिप्रेत आहे, देवाला काय अभिप्सा आपल्याकडून. एकच आहे, मन मना भाव मत बघतो, मध्याजिमाम नमस्कुरू. पण हे करता करता कधी धर्मसंकट येतात, मंदोदरी. जमलं तर उद्या पाहू. तोपर्यंत झालेली सेवा ज्यांच्या शक्तिस्फूर्ती प्रेरणा झाली तर सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या चरणी समर्पित करून आपली रजा घेतो. हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. आशीर्वाद बोलताय काही? बर बाबा आशीर्वाद देत आहेत. उपस्थित भाविक बंधू भगिनींनो, प्रेम सज्जन हो, भाग्यवान भाविकांनो, आज या कोपरगावच्या परिसरात असलेला एक भाग अर्थात रेव्हन्यू कॉलनी आणि या कॉलनीमध्ये आपल्या कथेकरता ज्यांचं आयोजन नियोजन केलं, त्र्यंबकेश्वरची भाऊ पाटील यांच्या अशा मधुर सुश्राव्य वाणीतून आपण कथा श्रवण करतो. या कथेचं आयोजन केलं, नियोजन केलं साई भक्ता कला क्रीडा संस्कृत सत्संग मंडळ. कालच आपला विषय झाला कथा प्रथम भक्ती कर संतन कर संता. प्रथम भक्ती संतांचा संग, दुसरी भक्ती मम कथा प्रसंग. कथा जीवनाच्या व्यथाळतात. किती गोड असे प्रमाण, किती गोड अशा कथा, कथात कथा कथात कथा संतांच्या. बाबाजीही नेहमी म्हणत असायचे, धर्म करा धर्म करा. धर्म पांडवांनी केला. आता मी लहान असायचं, आम्हाला काय त्याच्यातलं काही समजत नव्हतं. धर्म म्हणजे काय, मला असं वाटायचं का असं वंजूळ भरून घेऊन ते कोणी आलं दार तोंडी त्याला
उंजळवर भिक्षा घालायची तो धर्म नाही. सर्वसामान्य जीवाच्या दृष्टीने तो धर्म ना धर्म असेल. धर्म पांडवांनी केला असं बाबाजी म्हणत असायचे. काय धर्म केला पांडवांनी? एक लक्षगृहातला प्रसंग आहे. ज्यावेळेस लक्षगृहामध्ये थोडक्यात असं एक मोठा मंडपन निघून जाण्याला त्या तिकडची जशी गेट आणि इकडे ते लक्षागृह पेटला गेलं. त्यावेळेस कुंती माद्री तर तिच्या पतीबरोबर ती सती गेली होती. पण कुंतीने धर्म कसा राखला त्याच्यातलं एक उदाहरण आहे. आता इथं पेटलं हे सगळं, घाबरू नका, हे भक्ती मार्ग पेटला आहे. त्या भक्ती मार्गाचा तो धुरही निघतोय. कुंतीने विचार केला की आता लवकर निघा, म्हणून आधी सवतीचे मुलं बाहेर काढली. माझ्या 3 मुलातून एखादा गेला तर जाऊ दे जळून, परंतु माद्रीचे मुलं नकुल आणि सहदेव आधी पोरव, तुम्ही पुढं व्हा. माझं हे 3 सवत जवळ नाही. हा धर्म आधी सवतीचे मुलं नकुल सहदेव त्या लक्षगृहातून अगोदर बाहेर पुढं काढून दिले. नंतर आपला भीम अर्जुन नकुल, भीम अर्जुन धर्मराज त्यांना. हा धर्म. दुसरा एक प्रसंग आहे. धर्म करा धर्म करा धर्म पांडवांनी केला. ज्यावेळेस अश्वस्थाम्याने द्रौपदीचे 5 मुलं मारली. पहाटच्या वेळेस घडलेली घटना सकाळी समजलं की 5 मुलांचे मुंडक धडा वेगळे केले आहे. अश्वस्थाम्याने मारले. रक्त माग जोडला अर्जुनाने आणि त्याला पकडून आणलं. पकडून आणलं आहे, रथाला बांधून आणलं. अश्वस्थाम्याला द्रौपदी पुढे समोर उभं केलं. हे द्रौपदी सांग, भीमदादा म्हणे याला उभं चिरू का आडवं चिरू? ह्या द्रौपदीने सांगितले, ज्याचे मुलं मेले त्याला किती दुःख, माझी मुलं मेली ते मला किती दुःख झालं आहे, ते मात्र त्याच्या अश्वस्थामाच्या आईला ते दुःख होऊ नये म्हणून त्याला मारू नका. हेच तत्वज्ञान, हे विचार, ही संस्कृती, ह्याच कथा, हेच कीर्तन, तेच भजन आपल्याला शिकवतात. शिकण्याकरता नाही तर मग जर म्हणलं तर आपले मुलं आपण घरीच ग्रॅज्युएट करू तर शक्य नाही. मग ते शिकायला कुठं घालावं लागतात? शाळेतच. कथा कीर्तन ऐकायलाही आपल्याला इथंच यावं लागेल. आणि ते आल्यानंतर जे अज्ञान असतं ते निघून जातं. जे ज्ञान भावना, 3-4 गोष्टी द्यायला सांगितल्या. काय? मुलीला देताना 4 वस्तू देऊ नये. चाळणी, सुई, दोरा, झाडू आणि लोणचं. अच्छा, हे जरी आपल्याला काही अंश माहिती असतं, काही अंश माहिती नसतं, पण ह्या कथामधून या काही गोष्टी आपल्याला माहिती होतात. आता आम्हालाही काही त्याची कल्पना नाही. ती तर सुईच्या द्वाऱ्याचा झाडूचा. छान, धन्यवाद. तुमच्या श्रद्धेला, तुमच्या भावनेला, तुमच्या निष्ठेला, तुमच्या येण्याला, तुमच्या कथा श्रवणाला धन्यवाद करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. मग बाबांचा या ठिकाणी पुष्पहार घालून आपल्या सर्वांच्या वतीने सुमितजी भट्टड
लाईव्ह रविभाऊ नेवगे, डॉक्टर तुषारजी गलांडे, डॉक्टर रमेशजी सोनवणे, डॉक्टर विवेकजी सूर्यवंशी, रिंकूशेठ खुबानी, अमोलजी महापुरे आणि स्वप्नील गवारे या आरतीच्या मानकऱ्यांनी कृपया सपत्नीक या ठिकाणी समोर यावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि त्या अगोदर आपण जोरदार जयघोष करणार आहोत. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की, संत जनार्दन स्वामी महाराज की, रमेशगिरी महाराज की. बाबांचं पूजन होत आहे तोपर्यंत एक भजन. हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में, गुरुदेव तुम्हारे अंतर है, हम नर है तुम नारायण हो, हम नर है तुम नारायण हो, हम नर है तुम नारायण हो, हम नर है तुम नारायण हो. हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में, हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में. पेटवा आरती पेटवा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा उभे राहा. सर्वांगी सुंदर अतिशय दुर्गाची कंठी घरचे बाळका शोभे माळ बाळांची. देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. रत्नाकरा भरा गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडिता मोठा शोभतो बळा. मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. निवर वंदना सरळ सोंडा वक्रतुंड प्रणया दासरामाचा वाटपाय संकष्टी बाबावी निर्वाणे रक्षाय सर्वमंगला. देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय जय. शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा मावर, बाबा मावर साई बाबा भक्ती चंद्रभागा भाव पुंडलिक जागा, पुंडलिक जागा भाव पुंडलिक जागा. याहू याहू अवघे जन करू बाबासी वंदन, साई सी वंदन करू बाबासी वंदन. म्हणे बाबा साई धाव पाव माझे आई, धाव माझे आई धाव पाव माझे आई. स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करून या आरती. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती. जननी देवी रसोले पुत्र गए गाती, जनार्दन नाम दया देवी. राज संसार अंधार कराया दूर प्रगटे, तेजाची ज्योती प्रेमे करोनिया आरती. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती. त्यांच्या हृदय प्रभू नाम करीत सोय चारी धाम, शिवाचे करे भक्त परम. उभे जे जळे तनूचे कुसळे होय पद तुवळी परिणाम. चिंतामय चित्ती प्रेमे करोनी आरती. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनिया आरती. मानवी वस्ती गृहे शाळा, भक्तीच्या फुलविल्यात माळा. हृदयी शंकर शिव भोळा, ज्ञान सरस्वती उपदेश नाम शिवभूषण तरी पडली जागृती. प्रेमे करोनी आरती. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनिया आरती. बांधले शिवाले भक्तीचे घडत दयांच्या पहिली भूक मौने स्वामी जनार्दन प्रेम भोगते नाम जयाच्या. करू प्रभू प्रणती प्रेमे करोनी आरती. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे आरती आनंद पूजा. विष्णू पंढरीचा राजा
आरती उपचार कापूर लावा. ही पूजा आरती अनंत पूजा दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्न जडित सिंहासनी देवाची मूर्ती धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्न जडित सिंहासन देवाची मूर्ती. कर्पूरासम देवा माझे मानस राहू दे माझे मानस राहू दे कर्पूरासम भाव भक्तीचा सुगंध वाहू दे धूप दीप झाला आता कापूर आरती कापूर आरती रत्न जडित सिंहासनी देवाची मूर्ती करणी ध्यान मुखी नाम हृदय तव मूर्ती देवा हृदय तव मूर्ती भाव भक्तीने केली देवा कापूर आरती धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्न जडित सिंहासन देवाची मूर्ती. ज्ञान कळे ना न कळे काही देवा न कळे काही शब्दरूपी गुंफुनी मला वाटसे काही धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्न जडित सिंहासन देवाची मूर्ती कर्पूर गौरम करुणावतारम संकारसारम भुजगंधर सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरपूरे मनोहरेण सुवर्ण पात्रवदलसंवदनीनं प्रदीप्तवासा सहस्रमुखेन निराञ्जनं ते जगदीश कुर्या जलेन शीतलीकरण पुष्पेन देवता प्रतिवंदन हस्ताभ्याम आत्मवंदनम. फुलं असतील तर आरतीवर ओवाळून देवाला होऊन द्या. देवाला आरती द्या. आपण आरती घ्या. बाकीच्यांनी घालील लुटांगण वंदीन चरणम डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगिने आनंद पूजन भावे वाणीन म्हणे त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविण त्वमेव सर्वं मम देव देव ऐन वाचा मनसिद्ध्यायता बुधात्माना प्रकृति स्वभाव करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणेति समर्पयामि अच्युतं केशवं नारायणं कृष्णदामोदर वसुदेव हरि श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायक हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. आपल्या सत्संग कार्यक्रमाचं श्रवण करून उद्याच्या शेवटच्या वर्षाचा शेवटचा दिवस आणि कथेचा शेवटचा दिवस गोड होण्याचा प्रयत्न करू. जर तुम्ही उद्या 8च्या ऐवजी 15-20 मिनिट लवकर आला ते सीतामाईचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. सर्वांना पुन्हा उद्या येण्याची प्रार्थना करून आपली रजा घेतो. सद्गुरू जय स्वामी महाराज की जय संत साईनाथ महाराज की जय. बाबांना आरती द्या एक जण आणि चला.